नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येणारा मे महिना तुमच्याकरिता कसा असणार आहे. हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये एखादा संदेश तुमच्याकरिता असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. या रीडिंगकरिता आपण टॅरोचा हा डेक आणि 7 चक्रा विस्डमचा हा डेक वापरणार आहोत. तुमच्याकरिता हा मे महिना कसा असेल? एट ऑफ कप, फाइव ऑफ कप, टू ऑफ कप, क्वीन ऑफ पेंटैकल, द चैरियट. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे द फूल. या डेकद्वारे आपण पाहूया ही कार्ड्स काय म्हणतात. एट ऑफ कपचं कार्ड काय सांगतंय? परसेप्शन, परफेक्शन, क्रिएशन, ग्रीफ, विस्डम. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे इम्पार्शियलिटी. तुमची आत्ताची जी ऊर्जा आहे, ह्या महिन्याच्या सुरुवातीला जी तुमची ऊर्जा आहे, त्यात तुम्ही काहीतरी नवीन करायला जात आहात, जिथे कदाचित तुम्हाला त्या गोष्टीचं तेवढं ज्ञान असलं तरी ती गोष्ट नवीन आहे आणि तो मार्ग तुमच्याकरिता नवीन आहे. काहीतरी नवीन करायला तुम्ही जात आहात आणि जिथे तुम्हाला एवढी कल्पना नाहीये की पुढे काय होईल, पुढे किती प्रतिसाद मिळेल किंवा किती फायदा होईल, किती काय होईल, ह्याची काही तुम्हाला कल्पना आता नाहीये. अशा एका स्थितीमध्ये तुम्ही ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून काहीतरी नवीन करायला जात आहात. अशी तुमची मेच्या सुरुवातीला ऊर्जा आहे. म्हणजे एप्रिल अखेरी तुमच्या ह्या ऊर्जेमध्ये तुम्ही आहात की जिथे तुम्ही विश्वासाने काहीतरी नवीन करून पाहायला जात आहात. आणि इम्पार्शियलिटीचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही संतुलित आहात. तुम्हाला श्रद्धा तुमच्याकडे आहे, सबुरी सुद्धा आहे, तर तुम्ही विश्वासाने पुढे जात आहात. तर तुमच्या अशा स्थितीमध्ये
तुमचा हा मे महिना तुमच्याकरिता कसा असणार आहे हे आपण आता पाहणार आहोत। सुरुवातीला मेच्या मध्यावर 2 ऑफ कपचं कार्ड आलंय, जिथे भरपूर तुम्हाला प्रेम मिळणार आहे। म्हणजे मे महिन्याच्या मध्यापासून पुढची सगळी कार्ड्स खूप चांगली आहेत। इथे सुद्धा कार्ड्स चांगली आहेत, पण कसलं तरी दुःख तुम्हाला इथे दिसत आहे। हे कार्ड सांगतंय, 8 ऑफ कपचं कार्ड सांगतंय की ज्या गोष्टी तुम्हाला नुकसान झालं ते नुकसान तुम्हाला परिवर्तनाच्या स्थितीमध्ये आणत आहे। म्हणजे कुठेतरी तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये दुःख होत होतं किंवा या मे मध्ये तुम्ही थोडेसे सुरुवातीला दुःखी दिसताय की मला खूप संघर्ष करावा लागतोय किंवा मला कोणी साथ देणार नाहीये, मी ज्यांच्यावर विश्वास ठेवून होतो किंवा जिथे कुठे, म्हणजे इथे ही व्यक्ती अशा स्थितीमध्ये आहे जिथे फक्त विश्वासाच्या बळावर ती व्यक्ती एका अवघड वाटेने जात आहे, अशी तुमची ऊर्जा आहे। जिथे तुम्हाला एकटेपणा त्रास देत आहे आणि म्हणून तुम्ही उदास आहात। तर ही जी तुमची पहिल्या आठवड्यातली ऊर्जा आहे ती तुम्हाला काय देणार आहे? ती तुम्हाला सांगते की हे जे दुःख आहे ते परिवर्तनाच्या स्थितीमधून तुम्हाला जाण्याकरिता आलेलं आहे। तुमचं वेगळेपण किंवा तुमच्याकडे जे प्रेम आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं, तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात हे तुमचं सत्य स्वतःला तुम्हाला कळावं आणि इतरांनाही। तर ती एक प्रेमाची ऊर्जा, ते परिवर्तन तुमच्यामध्ये येण्याकरिता पहिला आठवडा थोडासा संघर्षाचा किंवा अवघड ठरू शकतो, पण हे जे काही, ही जी काही स्थिती आहे ती तुम्हाला परिवर्तन आणण्यास मदत करेल। 8चा अंक सुद्धा संघर्ष सांगतो आणि इथे हृदय चक्राची ऊर्जा आहे। म्हणजे तुम्हाला जरी दुःख झालं तरी त्याच्यावर उपचार सुद्धा ह्या आठवड्यात होईल। तुम्हाला सुरुवातीला दुःख होऊ शकतं, पण ह्या आठवड्याच्या अखेरपर्यंत तुम्ही पाहाल की तुमच्यामध्ये परिवर्तन आलेलं आहे आणि त्या परिवर्तनामुळे तुमच्याकडे समृद्धी येईल। तुम्ही होत्या ज्या स्थितीमध्ये होतात त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं तुम्ही करू शकाल, चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही याल। दुसरा आठवडा जो आहे या मे महिन्याचा, त्याच्यामध्ये अशी अवस्था आहे तुमची की बदल होत आहेत। इथे परिवर्तन होत आहे, ते बदल होत आहेत, पण तुम्ही थोडेसे त्या बदलाला तेवढे स्वीकारायला तयार नाही आहात। थोडीशी नकारात्मक ऊर्जा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमची दिसते। म्हणजे ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यांच्याकडे न पाहता जे नाही जमत आहे किंवा जिथे त्रास होतोय त्या गोष्टींवर तुमचा अधिक लक्ष जातोय। किंवा हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही जे काही काम करत आहात त्याच्यात तुम्हाला असं वाटतंय की मी उत्कृष्ट करावं, पण हा तुमचा हट्टीपणा तुम्हाला त्रास देतोय। म्हणजे उत्कृष्ट माणूस कधी करू शकतो, उत्तम कधी करू शकतो, जेव्हा तो एक एक पायरी चढेल, एक एक गोष्ट करत जाईल, त्या
त्यानंतरच तो कधीतरी उत्तम करू शकतो. मग त्याच्या आधीच्या प्रोसेसमध्ये त्याला काही ना काही जे अवघड काम वाटतंय त्यात कधीतरी यश मिळेल किंवा कधीतरी त्याला ते तितकं जमणार नाही. पण तुम्हाला असं वाटतं की आपण सगळंच बरोबर एकदम करावं, उत्तम दर्जाचं करावं, आणि त्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. पण इथे तुम्हाला मार्गदर्शन काय आहे की पहिले 2 आठवडे जर तुम्हाला संघर्ष किंवा अशा पद्धतीने की तुम्ही एखादी गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न हट्टीपणा करत आहात किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही सगळ्या गोष्टी नीटच हव्या, मग ते तुमचं काम असेल किंवा समोरची व्यक्ती अशीच वागली पाहिजे, हा जो आपला कधी कधी हट्ट असतो ते असेल, त्याच्यामुळे तुम्हाला दुःख होत असेल, तर ती स्थिती तुम्ही बदलू शकता. कारण ही जी तुमची स्थिती आहे ती फार मोठी अवघड समस्या नाहीये. तर इथे तुम्हाला फक्त हे सांगितलं जातंय की तुमची स्वतःची शक्ती ओळखा, तुमच्यामध्ये जे चांगले गुण आहेत, जी तुम्हाला वेगळेपणा तुमचा दाखवू शकतात किंवा तुमचं खरं स्वरूप, तुमचं सत्य काय आहे ते जर तुम्ही स्वतः आधी ओळखलत आणि मग जगापुढे पण आणलत आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवलात, यश मिळणारच आहे. पण प्रयत्न करत राहणं हे जास्त महत्वाचं आहे. मग थोडंसं चुकलं तरी काही हरकत नाही. तुम्ही त्यात सुधारणा करण्याची जर तयारी ठेवली तर तुम्हाला जी अपेक्षा आहे की आपण उत्तम दर्जाचं एखादं काम करावं किंवा एखादं नातं आपलं खूप चांगल्या प्रकारचं असावं, तर ते केव्हा होईल जेव्हा तुम्ही सकारात्मक व्हाल, तुम्ही ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्याल. आणि संघर्ष आणि नकारात्मक ऊर्जा तुम्हाला ह्या 2 गोष्टी शिकवू शकते ह्या पहिल्या 2 आठवड्यात. पण हे 2 आठवडे झाल्यानंतर तुम्ही पाहाल की तुमच्या कामात किंवा कलात्मक गोष्टी तुम्ही जे काही नाविन्यपूर्ण करत आहात, जिथे तुम्हाला कल्पनेचा वापर करावा लागतो, तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा वापर करावा लागतो, तर अशा ठिकाणी तुम्हाला दिसेल की खूप प्रेम मिळत आहे. मग हे इतर लोकांपासून प्रेम मिळेल किंवा तुम्ही संतुलित राहाल. म्हणजे जे पहिल्या 2 आठवड्यात तुम्हाला संघर्ष किंवा तुम्ही त्रासदायक स्थितीमध्ये दिसताय, ती तुमची ऊर्जा संतुलित होईल. कारण ह्या महिन्यात, एप्रिल महिन्याच्या अखेरीस तुम्ही संतुलित आहात. पण पहिल्या 2 आठवड्यात मे महिन्याच्या तुम्हाला परिवर्तन तुमच्यामध्ये येण्याकरिता काही स्थितीमधून जावं लागेल, जी स्थिती तुम्हाला तुमचं अस्तित्व देईल, तुमचं सत्य दाखवून देईल आणि तुमची प्रगती होण्यासाठी ही स्थिती, हे 2 आठवडे महत्त्वाचे ठरू शकतात. आणि 3ऱ्या आठवड्यात तुम्ही पाहाल की तुम्हाला खूप प्रोत्साहन मिळतंय, खूप प्रेम मिळतंय आणि ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे ह्याचा विश्वास तुम्हाला 3रा आठवडा देईल. चौथा आठवडा जो आहे त्यात सुद्धा तुम्ही असं होऊ शकतं की काही लोकांचं दुःख तुम्ही दूर कराल. कारण तुम्ही क्वीन ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये येत आहात आणि हे जे ग्रीफचं कार्ड आहे ते कार्ड काय सांगते की तुम्ही
स्वतःच्या दुःखावर विजय मिळवाल आणि इतरांचंही दुःख दूर करण्यासाठी तुमची अंतर्ज्ञान शक्ती, तुमची जी उपचार पद्धती आहे ती इतरांना मदत करू शकते. तुम्ही ज्या पद्धतीने विचार लोकांपुढे मांडता किंवा जे पद तुमचं आहे त्याद्वारे इतर लोकांचं दुःख दूर होऊ शकतं आणि तुमचं स्वतःचं सुद्धा. मे महिन्याच्या अखेरीस तुम्ही पाहाल की तुमची नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा ह्यामध्ये संतुलन आल्यामुळे तुम्ही एका अशा स्थितीमध्ये याल जिथे तुम्ही विश्वासाने, आत्मविश्वास तुमचा वाढेल आणि कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही पुढे कसं जाता येईल, प्रगती कशी करता येईल आणि इतरांनाही बरोबर घेऊन जाल. म्हणजे तुम्ही इतरांकरिता मार्गदर्शन करू शकता, इतरांना मार्ग दाखवू शकता. तुम्ही तो सारथी बनत आहात. आणि जर प्रश्न तुमचा असेल तर तुमचा जो ईश्वरावर इथे भरोसा दिसतोय, विश्वास दिसतोय, तो ईश्वर तुमचा सारथी होईल, तुम्हाला मार्ग दाखवेल. कारण इथे अंक आहे 7. आध्यात्मिक व्यक्ती तुम्ही असू शकता. आणि हे कार्ड जे आहे ते कार्ड काय सांगतंय की मे महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्ही खूप ज्ञानी व्हाल. आणि ही एम्प्रेसची सुद्धा ऊर्जा आहे. तुम्ही तुमच्या ज्ञानाने आणि तुमच्या प्रेमाने काहीतरी नवनिर्मिती कराल, ज्याद्वारे असंख्य लोकांचं दुःख दूर होऊ शकतं, ज्याद्वारे बाकीच्यांना उपचार मिळू शकतो. म्हणजे ह्या व्यक्तीच्या हातात असा प्रकाश आहे, तसा ज्ञानाचा प्रकाश तुम्ही पसरवाल, तुम्ही इतरांना मार्ग दाखवाल. हे दोन्ही कार्ड हेच सांगतायत की तुम्ही इतरांना मार्ग दाखवाल, काहीतरी असं कार्य कराल की जिथे तुमचं स्वतःचं आणि इतरांचं दुःख दूर करण्यास मदत होऊ शकते. एकंदरीत मे महिना तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. ही जी ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा, ती तुम्हाला परिवर्तन आणण्यासाठी आहे. त्यामुळे तुमच्यात परिवर्तन येईल आणि परिवर्तन आवश्यक आहे तुमच्या प्रगतीसाठी. कारण तुम्ही एक योद्धा आहात. तुमचं जे आयुष्य आहे ते एका योद्ध्याप्रमाणे आहे. त्यामुळे तुमचा मार्ग अवघड आहे आणि कधीतरी या मार्गावर थोडंसं दुःख किंवा निराशा आली तरी तो मार्ग तुम्हाला पुढे नेण्यासाठी तुमचे देवदूत खूप प्रयत्न करत आहेत. इथे देवदूत तुमच्या बरोबर दिसतायत. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे आणि तुमचा विश्वास स्वतःचा सुद्धा ईश्वरावर आहे. स्वतःच्या आत जो ईश्वर लपला आहे त्याच्यावर तुमचा भरोसा असल्यामुळे ह्या संघर्षमय स्थितीमधून गेल्यानंतर थोडंसं दुःख जरी झालं तरी हा मे महिना तुमच्यासाठी खूपच चांगला ठरणार आहे. तुम्ही नवनिर्मिती कराल आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी तयार व्हाल, ज्ञानी व्हाल, ज्ञान द्याल, इतरांना मदत कराल, इतरांचं दुःख दूर कराल. हे होतं ह्या मे महिन्याचं रीडिंग. ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.